ويسألونك عن المحيض قل هو أذى فاعتزلوا النساء في المحيض ولا تقربوهن حتى يطهرن فإذا تطهرن فأتوهن من حيث أمركم الله إن الله يحب التوابين ويحب المتطهرين نساؤكم حرث لكم فأتوا حرثكم أنى شئتم وقدموا لأنفسكم واتقوا الله واعلموا أنكم ملاقوه وبشر المؤمنين ولا تجعلوا الله عرضة لأيمانكم أن تبروا وتتقوا وتصلحوا بين الناس والله سميع عليم لا يؤاخذكم الله باللغو في أيمانكم ولكن يؤاخذكم بما كسبت قلوبكم والله غفور حليم للذين يؤلون من نسائهم تربص 4 أشهر فإن فاءوا فإن الله غفور رحيم وإن عزموا الطلاق فإن الله سميع عليم والمطلقات يتربصن بأنفسهن 3 قروء ولا يحل لهن أن يكتمن ما خلق الله في أرحامهن إن كن يؤمن بالله واليوم الآخر وبعولتهن أحق بردهن في ذلك إن أرادوا إصلاحا ولهن مثل الذي عليهن بالمعروف وللرجال عليهن درجة والله عزيز حكيم. आणि तुम्हाला मासिक पाळीविषयी विचारतात त्यांना सांगा, स्त्री करता ती त्रासदायक अवस्था आहे, तेव्हा आपल्या बायकांशी मासिक पाळीच्या दिवसात समागम करू नका. जोपर्यंत त्या पवित्र शुद्ध होत नाहीत त्यांच्याशी सहवास करू नका. मग जेव्हा त्या पवित्र शुद्ध होतील तेव्हा अल्लाहच्या आदेशानुसार त्यांच्याजवळ जा. अल्लाह प्रेम राखतो तौबा करणाऱ्यांशी आणि अगदी पवित्र शुद्ध लोकांशी. तुमच्या बायका तुमच्या शेतजमिनी आहेत. आपल्या शेतात आपल्या इच्छेनुसार जाऊ शकता आणि आपल्याकरता पुढे सत्कर्म पाठवून ठेवा आणि अल्लाहची आज्ञा मोडण्यापासून दूर रहा. आणि लक्षात ठेवा की अल्लाहशी तुमची भेट होणारच आहे. आणि शुभसमाचार ऐकवा इमानधारकांना. शपथा घेण्यात अल्लाहच्या नावाला निशाणा बनवू नका की चांगली वागणूक सोडून देण्यासाठी. दुराचारापासून दूर राहणं आणि लोकांच्या दरम्यान सुधारण्याची कामं सोडून देण्यासाठी शपथा घेऊ लागावं. आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. अल्लाह तर खरोखर मेहरबान आणि माफ करणारा असल्यामुळे तुमच्या बेकार आणि निरर्थक शब्दांबद्दल धरणार नाही. परंतु जेव्हा पक्क्या इराद्यासह मजबूत मनानं शपथा घेता तेव्हा मात्र त्याबद्दल अल्लाहच्या पकडीत याल आणि अल्लाह माफ करणारा सहन करणारा आहे. जे लोक आपल्या बायकांजवळ न जाण्याची शपथ घेऊन बसले त्यांची वाट बघण्याची मुदत 4 महिने आहे. मग जर ते आपली शपथ मागे घेऊन समेट करतील तर अल्लाह देखील माफ करणारा दया करणारा आहे. आणि जर सोडून देण्याचा म्हणजे तलाक देण्याचा पक्का इरादा करून घेतला आहे तर खात्रीनं अल्लाह ऐकणारा जाणणारा आहे. आणि ज्यांना तलाक दिली गेली त्या स्त्रियांना हे बंधनकारक आहे की 3 मासिक पाळीपर्यंत स्वतःला रोखावं, अर्थात वाट पाहावी. त्या जर अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर विश्वास ठेवतात तर असं करणं त्यांच्यासाठी योग्य नाही की अल्लाहनं जे काही त्यांच्या पोटी जन्मास घातलं आहे ते लपवावं. आणि त्यांचे पती या मुदतीत जर सुधारणा करू इच्छितील तर त्यांना परत घेण्याचा जास्त हक्क ते राखतात. नियमाप्रमाणे पुरुषांवर स्त्रियांचा तसाच हक्क आहे जसा पुरुषांचा हक्क स्त्रियांवर आहे. आणि फक्त पुरुषांना यांच्यावर एक दर्जा प्राप्त आहे. आणि अल्लाह सर्वोपरी आणि हिकमतशाली आहे.